गाणं आणलं कुठून? हे कोण्या काठ्यातलं गाणं? काय गाणे म्हणतील सांगता येत नाही. जाऊ दे, आपल्याला त्याच्या गाण्यावर जायचं नाही. पण मला हे सांगायचं आहे, ताट श्रीमंताच्या घरचं ताट, श्रीमंत ताट, ते ताट पाटावर, मालक जमिनीवर आसनावर बसलेला, ताट पाटावर, चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, सोन्याच्या वाटीमध्ये मोत्याचा घास तुला. त्यावेळेची पार्वती महादेवाला असा घास भरवत होती. त्यावेळेच्या पार्वत्या महादेवाला असा घास. आता एकच नारळ, त्याच्यात 2 नळ्या. यायला बरोबर समजलो. एक आईस्क्रीम खाणारे, आईस्क्रीम एक खाणारे. आता काळ बदलला. स्वतःला समजलो. हो म्हणतात, हो. तुमचं झालं ना? आता काही गॅरंटी राहिली नाही. तुमचं सुद्धा झालं का? पोरं किती? 4. नातू जर 4 आहे तर पोरं किती आहे? एकरी 2. म्हणजे एका पोरात 2 पोरं. बरोबर आहे ना? पोरग पोरगी असं. पण मला आनंद वाटला तुमचं झालं. मला आशा नव्हती. तुम्हाला होती काय? ऐका काय चालू होतं आपलं? ताट हो, मारू नका बरं. बाहेर सवय असते ताट फेकून मारायची. माणसाली असते की बाहेर असते? ताट फेकून मारायची सवय. कंपाऊंड मध्ये म्हणून बोलून राहिल्या. माणसाली असते म्हणतात. बदलावी तुमच्याच गावात माणसाली सवय असते म्हणतात. आजीन जोऱ्यान आबा आहेत ते. आता तोंडही नको लागत. बघू नका तुम्ही. असू द्या. आजी मी सांगत नाही. मग पाणी आला. आजी खोकला झालाय. ऐका झालं काय? हो. ऐका, ताट आहे ना, ताट ऐका. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती ना, जेवण पाणी तर संगत आहे. काय करावं? आणि गोया गे नाहीत ना. धडाची आजी तू टेन्शन घेऊ नका. आशीर्वाद आहे तुला. फक्त तू याही आशीर्वाद देतो मध्ये घेऊनच घेशील फक्त. असं बॉम्ब गेम झंडू बॉम्ब म्हणतो. झंडू बॉम्ब म्हणतो ना. बॉम्ब झंडू बॉम्ब म्हणतो. ठसका लागत. असो ऐका पोटगीट नाही दुखत ना कोणाचं. ऐका लक्ष द्या. टाळी वाजवा.